बाणेर परिसरामध्ये मध्यरात्री राष्ट्रवादी अजित पवारचे उमेदवार असलेले बाबूराव चांदेरे यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप जो आहे तो भाजप कार्यकर्त्यांकडून केला जातो आणि हे सर्व भाजप कार्यकर्ते जे आहेत ते सध्या बाणेर पोलीस स्टेशन समोर आले। त्यांची मागणी आहे की बाबूराव चांदेरेचा जो मुलगा आहे करण चांदेरे याला तडीपार करावा अशी मागणी केली आहे। सध्या या ठिकाणी हे सर्व उमेदवार आहेत। आपण त्यांच्याकडे काय नक्की तुम्ही मागणी घेऊन या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आलात, नक्की काय प्रकार घडलेला होता? खरं तर काल रेड हँड महिलांना या लोकांना कारमध्ये पकडलं, यांच्याकडे याद्या पैसे सगळं काय आहे। जर एखाद्या उमेदवाराचा मुलगा ह्या पद्धतीने वागतो आणि ज्या ज्या लोकांवर राष्ट्रवादी गुंडांची टोळी आहे 323, 324, 326 सारखे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। 2002 ची महानगरपालिका, 2007 ची महानगरपालिका, 2012 महानगरपालिका आणि 2017 महानगरपालिका, सगळ्या निवडणुकीत त्यांनी भांडणं केलीत। माझ्या स्वतःवर 2012 साली जीवघेणा हल्ला केला, त्यावेळेच्या पोलिसांनी 324चा गुन्हा दाखल केला। हायकोर्टात जाऊन न्यायमूर्तीकडनं मला 326 सारखा गंभीर गुन्ह्याची मागणी केल्यानंतर न्यायमूर्तींनी त्याची मागणी पूर्ण केली आणि 326 झाला। जर एखाद्या कार्यकर्त्याचा जीव गेला, यांची गुंडगिरी प्रत्येक इलेक्शनला आहे, ज्या एखाद्या कार्यकर्त्याचा हातपाय मोडलं तर त्याला जबाबदार कोण? जर गुंड प्रवृत्तीचे जे काही कार्यकर्ते आहेत, गुंड प्रवृत्तीचे नेते आहेत, त्यांना निवडणुकीच्या कालावधीमध्ये तडीपार करण्यात यावं। अरे यांचे नेते उमेदवार स्टेजवर राहून भाषण करतात, येऊ द्या भारतीय जनता पार्टीचा नेता कोण येतो आम्ही बघतो, कोण या 4 जणांच्या प्रचाराला येतो, तुम्ही आम्हाला मारून टाकणार आहात का? कुठल्या पद्धतीने इलेक्शन करताय तुम्ही? आजच हरला आहात म्हणून पैसे वाटायला चालला आहात। या संबंधित प्रकरणाची काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काय तक्रार केलेली आहे का? त्यांच्यासोबत काय बोलणं झालंय का तुमचं? या राज्याचे मुख्यमंत्री जे सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे आहेत, जसा हा प्रकार घडला, जसे त्याचे व्हिडिओ आले, पुरावे आले, आम्ही देवेंद्रजींना मी स्वतः फोन केला की साहेब ह्या जर प्रकारांनी इलेक्शन होणार असेल, ह्या दादागिरीनी आणि पैशांनी हे इलेक्शन लढणार असतील तर अशांवर कडक कारवाई झाली पाहिजे। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी फोन रिसीव्ह केला आणि तत्काळ सीपी साहेबांना आदेश देण्यात आले की जो चुकीचा प्रकार आहे या पुढच्या कालावधीमध्ये बिलकुल घडू देणार नाही। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। मी पोलीस प्रशासनाचं माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणतायत की पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपाने भ्रष्टाचार केला, थेट भ्रष्टाचाराचे आरोपच करतायत। भ्रष्टाचार केला असता तर समोरची मेट्रो दिसली नसती। ज्यावेळी त्यांचे सरकार होते त्यावेळी मेट्रो अंडरग्राऊंड करायची का ओव्हरहेड करायची ही स्थिती होती। आज भ्रष्टाचार नाही म्हणून विकासाची कामं दिसत आहेत आणि ही त्यांनी मान्य करावी। निवडणुका आल्या की भ्रष्टाचारावर बोलायचं, निवडणुकीच्या आधी का बोलले नाहीत? निवडणुका झाल्यावर म्हणणार आमच्यात आलबेले। सच्चाईने सत्य पद्धतीने निवडणूक व्हावी म्हणून पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमताने येणार आहे आणि त्याची एक ट्रायल नगरपालिका आणि या इलेक्शनला भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे। खरं तर आता कार्यकर्त्यांना घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलात, आता पुढची तुमची काय भूमिका असणार आहे? पोलिसांसमोर तुम्ही काय चर्चा झाली, काय आश्वासित केलंय? पोलिसांना आमची विनंती आहे की आपली पोलीस गस्त घाला, अतिसंवेदनशील पद्धतीनं हा भाग मॉनिटर करायला पाहिजे, पोलिसांचा फौजफाटा वाढवायला पाहिजे आणि ज्यांच्यावरती गुन्हे आहेत त्यांना पहिला नोटीस द्या, त्यांना तडीपारी करा। लोक हत्यारं बाळगतात, लोक 324, 326चे गुन्हे आहेत। मला खेद आहे, कबड्डीची मुलं जी कबड्डी संघात आहेत ती आज निवडणुकीत पैसे वाटायला आहेत। मार्केट यार्ड कमिटीत असलेले कर्मचारी इथं चुकीच्या पद्धतीने काम करतात। महानगरपालिकेत कर्मचारी, ऑन रेकॉर्ड कर्मचारी, ते आज एका पक्षाचा प्रचार करतात। अरे यांना मग सस्पेंड करा ना, यांना सस्पेंड करा, यांच्यावर गुन्हे दाखल करा। आणि कर्मचारी जर अशा पद्धतीने काम करणार असेल तर शासनाने त्या कर्मचाऱ्याला बडतर्फ करावं। आणखी काही या ठिकाणी उमेदवार आहेत, राष्ट्रवादी आणि भाजपची थेट लढत जी आहे ती आपल्या प्रभागामध्ये होत आहे। काय नेमकी विकासाचे मुद्दे तुम्ही घेऊन जाणार आहेत आणि सध्याच्या ज्या प्रकारावरती आहे त्यावरती तुम्ही काय भाष्य? आत्ता काल रात्री जो प्रकार झालेला आहे अतिशय निंदनीय आहे। आमचा बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूसमाळुंगे हा अतिशय सुसंस्कृत भाग आहे। या सुसंस्कृत भागामध्ये ह्या उमेदवारांना लक्षात आलं की आपली हार होतीये। हा हार होत असताना मग याचं काहीतरी आपल्याला प्रयत्न करावा लागेल म्हणून त्यांनी काल रात्रीपासून पैसे वाटायला सुरुवात केली मतदारांना आणि ते आम्ही आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलं, रेड हँड पकडलं। त्यांची हार दिसायला लागलेली आहे म्हणून हे पकडलेलं। आणि विकासाचे मुद्दे गेली 10-15 वर्ष आले ते सत्तेत होते, इथले नगरसेवक होते, त्यांना का करता नाही आली या गोष्टी? जर तुम्ही 3-3 टर्म, 1-1 टर्म म्हणताय, 10-10 टर्म, कामाचा माणूस,
लोकांना असे तुम्ही टॅगलाईन देताय. टॅगलाईन देऊन जर तुम्ही निवडणुकीला उभं राहिलाय तर त्या पैसे वाटून कशाला होऊ द्या ना. ही लढाई आहे ना, समोरासमोर होऊ द्या ना. अशी खरं तर बाबूराव चांदेरे यांना त्या कारणामुळे सारखेच चर्चेत असतात. मारहाणीचं प्रकरण असेल किंवा या सर्वांना पुष्टी कुठेतरी अजित पवार घालतायस तुम्हाला वाटतंय का? नक्कीच अजितदादांचं पाठबळ आहे म्हणून तर यांची उलतापालत झाली ना. टोटल पॅनल त्यांचा बदलला, उमेदवार बदलले. त्यांच्या पॅनलमधले उमेदवार अपक्ष उभे राहिलेत. त्यांना जे राष्ट्रवादीचे खरे खरे कार्यकर्ते होते, गेली 20-25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यांचं काम चालू आहे. 2 टर्म नगरसेवक असलेल्यांना डावललं आणि बाहेरून आलेल्या उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली. का तर यांचं कुठंतरी त्यांना माहिती आहे ना आपलं गणित बसत नाहीये. पराजय डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे ह्या गोष्टी त्यांनी पैसे वाटायच्या चालू केलेल्या आहेत. पण येतो मी तुमच्याकडे. बरं, भाजपमधलाच एक उमेदवार तिकीट न झाल्यामुळे सध्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत. या सर्व प्रकाराकडे कसं बघताय? त्याच्याकडे पैसा आहे, या सर्व गोष्टींकडे काय त्याचा काय परिणाम? आता यांनी सत्तेतनं म्हणजे बिल्डर लोकांना दमदाटी द्या, बिल्डर लोकांचे रोड अडवा, खोदाईसाठी त्यांना दमदाटी द्या, त्यांच्याकडनं सप्लायची कामं घ्या, नाही तर आम्ही तुमचे कामं होऊ देणार नाही, तुमच्या फायली काढू, फायली अडवू आणि धमकी देऊन त्या सत्तेतनं पैसे कमावल्यात. आणि ते पैसे वाटपाचे आता कालपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याचे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का आणि त्या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्यात का? तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आहात तर. अनेक वेळा आम्ही मीडियाला पुरावे दिलेले आहेत. यांचे वेश्यावूचे पुरावे दिलेले आहेत. यांनी बेकायदेशीर एकाच बंगल्यामध्ये 150 मतदार बेकायदेशीर बोगस मतदार नोंदणी केली. असे अनेक वेळा मीडियाला कायदेशीर पुरावे आम्ही दिलेले आहेत किंवा सरकारला आम्ही दिलेले आहेत. याच्यावरती कुठल्याही कारवाई केली जात नाही. आणि आता यांचे असे बेकायदेशीर धंदे भरपूर आहेत. बिल्डरला मारहाण करणे, स्थानिकांना मारहाण करणे, हे असे अनेक कार्य त्यांनी केलेले. त्यांच्यावरती आता मीडियानी त्याची जबाबदारी घेऊन कारवाई करावी. पण आता पोलिसांकडून काय सांगण्यात येते? या ठिकाणी तुम्ही आलात, पोलीस काय म्हणतात? पोलिसांनी योग्य ती कारवाई केलीत, गुन्हा दाखल केलाय. परंतु आमची मागणी आहे, या सगळ्या उमेदवार असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, यांचे गुन्हे तपासा. आपल्याकडे रेकॉर्ड आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही योग्य ती कारवाई करून निवडणुकीच्या कालावधीमध्ये तडीपार करावं, ही आमची मागणी आहे. एकंदरीत आपण बघू शकतोय की खरं तर मध्यरात्री पैसे वाटप केल्याचा आरोप जो आहे तो सर्व हे भाजपचे जे कार्यकर्ते ते करत आहेत आणि ज्यांनी पैसे वाटप केलेत आहेत त्यांना निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये तडीपार करावी अशी जी मागणी आहे ती या सर्व कार्यकर्त्यांकडून होताना आपल्याला सध्या पाहायला मिळते. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.